आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरनं वाद संपत नाहीये। याच पालकमंत्री पदावरनं सुनील तटकरेंनी तुफान फटकेबाजी केली आहे। सुनील तटकरेंनी जाहीर भाषणात मंत्री भरत गोगावलेंना कोपरखळ्या लगावल्यात। पंचांनी दिलेला निर्णय काहींना पटत नसतो, मात्र नंतर लक्षात येतं की आरडाओरडा करण्यापेक्षा निर्णय देणारा पंचच योग्य असतो, असा मिश्किल टोला तटकरेंनी लगावला। रायगडच्या पालकमंत्रीपदी अदिती तटकरेंची नियुक्ती झाल्यावरती भरत गोगावलेंच्या समर्थकांनी कमालीची नाराजी व्यक्त केली। यामुळे रायगडच्या पालकमंत्री पदाचा निर्णय स्थगित झालाय। मात्र अजूनही पालकमंत्री पदाचा तोडगा काही निघालेला नाहीये आणि याच मुद्द्यावरनं तटकरेंनी जाहीर भाषणात गोगावलेंना टोले लगावले। पंचांनी दिलेला निर्णय काही लोकांना पटत नसतो म्हणून सांगतात की आम्हाला परत एकदा पाहिजे। पण ते स्लो संबंध आजचं स्टेडियम बघतात आणि आजचं जग बघत असतात। हे आरडाओरडा खरे किती आणि खोटे किती आजचं जग बघत असतात। आता स्लो मोशन मध्ये लक्षात येतं की आरडाओरडा करणाऱ्यापेक्षा निर्णय देणारा पंच तो अतिशय योग्यच असतो, हे अनेक वेळेला त्या ठिकाणी पाहतो। आणि धोनी मग भारतीय संघाचा कॅप्टन झाला। कूल कॅप्टन कूल राहणं हे सुद्धा महत्वाचं असतं। राजू कॅप्टन नेहमी कूल असला ना का त्याला यश आपोआपच असतं। तो भडक डोक्याचा मग सगळे खेळाडू पण भडक डोक्याचे, मग ते सामन्यातच वाटत होतं। कॅप्टन कूल, त्या कॅप्टन कूल नंतर दुसरा कॅप्टन कूल कोणाचा तो ही सगळी गुणवैशिष्ट्य आहे। आणि सुनील तटकरेंच्या याच टोलेबाजीवरनं आता शिवसेनेनं सुद्धा अगदी जशास तसं उत्तर दिलंय। असं काय नाही, एखादा निर्णय चुकीचा झाला त्याला रिव्ह्यू मागितला जातो आणि त्याच्यावरती सगळेजण थांबून त्याच्यावरती ते सगळी व्यवस्थित पाहणी केली जाते। एखादा जर त्याच्यामध्ये आपण नेहमी पाहतोय क्रिकेट खेळत असताना पंच अंपायर हे काही देव नसतात, त्यांनी निर्णय दिलेला असतो, परंतु थर्ड अंपायर असतो, त्याचा रिव्ह्यू घेतला जातो आणि योग्य निर्णय दिला जातो। तसं त्या प्रकारे आम्हाला असं वाटतंय योग्य निर्णय होईल, काळजी करायचं कारण नाही। तर रायगडवासी तर कोणाचा पाय खेचून देणार नाही आहेत। एवढे प्लेअर आम्ही घट्ट आहोत आणि आम्ही 3 प्लेअर आहोत, त्यांच्याकडे एकच प्लेअर आहे, त्याच्यामुळे आम्ही 3 प्लेअर अतिशय मातब्बर आहोत। आणि रायगडवासी किंवा महाराष्ट्र सगळा जाणतो की खऱ्या अर्थाने रडीचा डाव खेळण्यापेक्षा सरळमाने तटकरे साहेबांनी जर मोठं मन केलं असतं तर बरेचसे पालकमंत्री झाले असते। पण सगळंच आपल्याकडे पाहिजे असेल असं त्यांची जर वृत्ती असेल तर आम्हाला न्यायहक्क मागणं हे आमचा अधिकार आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निश्चित 1-2 दिवसामध्ये आजच्या बैठकीनंतर चित्र स्पष्ट होईल असा मी आशावादी निश्चित। हे क्रिकेटबद्दल योग्य आहे आणि क्रिकेटमध्ये अशाच पद्धतीने होत असतं, परंतु एखाद्या वेळेला निर्णय चुकला तर ते आपण पुण्याची कुस्ती पाहिलेली आहे, त्या कुस्तीमध्ये पंचाची हालत सुद्धा पाहिलेली आहे। म्हणून प्रत्येक निर्णय हा आपल्या बाजूनेच लागावा असं मॅनेज कोणत्याही खेळामध्ये होत नसतं। ती कधी जर चुकीचा खेळ खेळला गेला तर त्याच्याबद्दलचं निर्णय हा बदलावा लागतो। हे असे अनेक उदाहरणं क्रिकेटमध्ये आहेत आणि सर्वच खेळामध्ये आहेत, याचं सुद्धा आपण भान ठेवलं पाहिजे।